मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की यांना काहीही झालं तरीही महाराष्ट्राच्या बोकांडीवर आणि देशाच्या बोकांडीवर RSS प्रेरित BJPलाच बसवायचं आहे. याचा आज मी तुम्हाला ठोस पुरावा देतो. काल आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि दाऊद यांच्या रिलेशनबद्दल, त्यांच्या संबंधांबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन डायलॉग केला. पण तो डायलॉग केल्याच्या नंतर तो डायलॉग काहीसा माननीय महोदयांच्या अंगलट आला. त्यामुळं आज पुन्हा माननीय प्रकाश आंबेडकर यांना त्या कालच्या प्रेस कॉन्फरन्समधल्या दाऊद इब्राहिम आणि शरद पवारांच्या भेटीबद्दल झालेल्या इन्सिडेंटवर स्पष्टीकरण द्यावं लागलं. आणि माझ्यासारख्या प्रश्न विचारणाऱ्या, म्हणजेच दाऊद इब्राहिमचे संबंध शरद पवारांशी आहेत हे माहीत असताना सुद्धा तुम्ही शरद पवारांच्या मुलीला लोकसभेमध्ये पाठिंबा का दिला? या प्रश्नाचं उत्तर नेत्यांनी अजूनही दिलं नाही. पण नेत्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना माणसांना गाढवांची उपाधी देऊन टाकली. होय, आम्ही गाढव आहोत, आम्ही गाढव आहोत, पण सत्यासाठी. आम्ही गाढव आहोत पण सत्यासाठी. ज्या शरद पवारांवर काल तुम्ही टीका केली होती, शरद पवारांचे दाऊदशी संबंध आहेत, मग त्या शरद पवारांच्या मुलीला बारामती लोकसभेमध्ये पाठिंबा देऊन तुम्ही सुद्धा हे सिद्ध करून दाखवले की तुमचे सुद्धा शरद पवारांसोबत संबंध आहेत. हा झाला पहिला मुद्दा. जसे शरद पवारांचे दाऊद सोबत संबंध आहेत, तसेच प्रकाश आंबेडकरांचे सुद्धा शरद पवारांसोबत संबंध आहेत. जर नसते तर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या मुलीला बारामतीमधून लोकसभेला पाठिंबा दिला नसता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता शरद पवार आणि दाऊद यांचे रिलेशन विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच का जाहीर करण्यात आले? याबद्दल 30 वर्षापूर्वीचा हा जो काही मुद्दा होता, हा आता उकडून काढल्याबद्दल आदरणीय महोदयांनी लोकांना जागृत करण्याचा कशा पद्धतीनं प्रयत्न केलाय ही महोदयांची पोस्ट वाचून लक्षात येतं. महोदय काय म्हणतात, 30 वर्ष जुना विषय आता काढून काय पुढे आणला, त्यासाठी माझ्याकडे सरळ उत्तर आहे. मुंबई आणि देश धोक्यात आहे. मुळात BJPचं सरकार राज्यामध्ये असताना सुद्धा है ना, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना सुद्धा, किंवा अमित शहा राज्याचे गृहमंत्री असताना सुद्धा महाराष्ट्र आणि मुंबई, महाराष्ट्र नाही बरं का, मुंबई फक्त धोक्यात आहे. दुसरा मुद्दा, बाबा सिद्दीकीची हत्या मुंबईच्या काळ्या अपराधिक भूतकाळ आणि अंडरवर्ल्डचा एक फ्लॅशबॅक आहे. सगळ्यांना माहीत आहे की अंडरवर्ल्डने मुंबईत कोणाच्या मदतीने राज्य केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून 1 महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच हा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डने राज्य हवे आहे का? महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का? जर नसेल पाहिजे तर विचारपूर्वक मतदान करा. या वाक्यामध्ये आदरणीय महोदयांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजून घेणं काळाची गरज आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डच्या राज्याची गरज आहे का? याचा पहिला अर्थ असा होतो की महाराष्ट्राने अंडरवर्ल्डचं जर राज्य त्यांना हवं असेल, म्हणजे दाऊद इब्राहिमचं जर राज्य त्यांना हवं असेल, तर दाऊद इब्राहिम सोबत महामहिम महोदयांनी ज्या शरद पवारांची नातं जोडलं, त्या शरद पवारांची सत्ता तुम्हाला हवी आहे का? असा प्रश्नचिन्ह महोदयांनी उभा केला आहे. आणि जर नसेल तर तुम्ही विचारपूर्वक मतदान करा. याचा अर्थ
तुम्हाला जर शरद पवारांची सत्ता नको असेल तर तुम्ही विचारपूर्वक मतदान करा. कोणाला करा? कारण आज शरद पवारांच्या तोडीचा किंवा महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा एकंदरीत काँग्रेसची जी काही युती आहे यांच्या युतीला तोडीस तोड देणारा महाराष्ट्रामध्ये एकच कॉन्स्टिट्यूशनल संघ आहे आणि तो संघ म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा संघ आहे. म्हणजे तुम्हाला जर शरद पवारांना सत्तेमध्ये येऊ द्यायचं नसेल तर इनडायरेक्टली प्रकाश आंबेडकर सांगतायत विचारपूर्वक मतदान करा, म्हणजे बीजेपीला मतदान करा. बीजेपीला जर तुम्ही मतदान केलं तर तुमच्या राज्यामध्ये अंडरवर्ल्डचं राज्य येणार नाही. बीजेपीला जर तुम्ही मतदान नाही केलं म्हणजे शरद पवारांना जर तुम्ही मतदान केलं, काँग्रेसला जर तुम्ही मतदान केलं किंवा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला जर तुम्ही मतदान केलं तर तुमच्या राज्यामध्ये अंडरवर्ल्डची सत्ता येईल. आणि तुम्हाला जर या अंडरवर्ल्डच्या सत्तेपासून वाचायचं असेल तर बीजेपीला मतदान करा. विचारपूर्वक मतदान करा म्हणजे बीजेपीला मतदान करा. म्हणून मी बऱ्याच वर्षापासून म्हणत होतो की हा सगळा बीजेपी प्रियकरांचा खेळ चालू आहे आणि हा खेळ हळूहळू बाहेर पडतोय. या खेळावर खरं तर बुद्धिवादी लोकांनी बोलण्याची गरज आहे. बुद्धिवादी लोकांनी बोलण्याची गरज आहे. ते बोलतीलही, पण बोलण्याच्या अगोदरच त्यांची तोंड दाबण्यात आलेली आहेत, त्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात आलेले आहेत, त्यांच्या बदनाम्या करण्यात आलेल्या आहेत, त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत ह्या बीजेपी पुरस्कृत वंचित बहुजन आघाड्यांच्या दलालांकडून. त्यामुळे ते बुद्धिजीवी आता घरात लपून बसलेत, ते विचारवंत आता घरात लपून बसलेत. म्हणून यांची हिंमत होतीये कारण यांनी बोलणाऱ्यांची तोंड बंद करून टाकलेत, त्यांचं चारित्र्य हनन करून टाकलंय है ना. त्यांचे तोंड बंद करून टाकलेत, त्यांची चारित्र्य हनन करून टाकले. त्याच्यामुळं आता हे दाऊदवर बोलून म्हणजे महाराष्ट्रामध्ये भविष्यात शरद पवारांची जर सत्ता आली तर ती शरद पवारांची नाही तर ती दाऊदची सत्ता असेल. त्यामुळं जर तुम्हाला दाऊदची सत्ता येऊ द्यायची नसेल तर सरळ सरळ मतदान विचारपूर्वक कोणाला करायचंय? बीजेपीला करा. अशा पद्धतीची भूमिका महोदय मांडत आहेत. येणारी 5 वर्ष मुंबई आणि देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. आत्तापर्यंतची कुठलीच वर्ष मुंबई आणि देशासाठी महत्त्वाची नव्हती. फक्त येणारीच 5 वर्ष मुंबई देशासाठी फार महत्त्वाची आहेत. कारण येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा पुन्हा सफडासाप होणार आहे आणि तो होऊ नये यासाठी येणारी 5 वर्ष फार महत्त्वाची आहेत. जर अंडरवर्ल्डचे मित्र पुन्हा सत्तेत आले तर अंडरवर्ल्ड पुन्हा मुंबईत राज्य करेल आणि देशाची सुरक्षा धोक्यात आलेली असेल. शब्द काय आहेत लक्ष देऊन ऐका आणि यावर विचार करा. अंडरवर्ल्डचं राज्य हवे आहे का? त्याच्या पुढं जर अंडरवर्ल्डचे मित्र पुन्हा सत्तेत आले, अंडरवर्ल्डचे मित्र म्हणजे शरद पवार, शरद पवारांच्या मुलीला पाठिंबा देणारे शरद पवारांचे मित्र असू शकतात बरं का, हे सुद्धा विसरून चालता येणार नाही. त्यामुळं अंडरवर्ल्डच्या मित्रांची जर सत्ता आली म्हणजे काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेनेची जर सत्ता आली तर मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्डचं राज्य येईल. त्यासाठी जर अंडरवर्ल्डचं राज्य तुम्हाला रोखायचं असेल तर बीजेपीला मतदान करणं अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चीनबद्दल चिंता व्यक्त केली होती त्याचप्रमाणे मी काल देशासमोर चिंता व्यक्त केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची खरं तर तुलना करणं फार चुकीचं आहे. चीनबद्दल बाबासाहेब आंबेडकर नेहरूंना काय बोलले होते आणि का बोलले होते याचा अभ्यास होणं काळाची गरज आहे आणि तो अभ्यास होतकरू तरुणांनी करावा ही सुद्धा माझी त्याच्यामध्ये विनंती आहे. बाबासाहेबांनी चीनच्या विस्तारवादी योजनांबद्दल सावधान केले होते परंतु काँग्रेसने बाबासाहेबांचे ऐकले नाही. त्यानंतर काय झाले हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यावेळेसची तशी परिस्थिती होती. बाबासाहेबांनी नेहरूंना तसं अवगत केलं होतं, त्याबद्दल दुमत नाही. पण सध्या महाराष्ट्रामध्ये येत्या 5 वर्षामध्ये जर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य जर महाराष्ट्रामध्ये आलं तर ते अंडरवर्ल्डचं राज्य असेल आणि जर बीजेपीचं राज्य आलं तर ते एकदम सुरक्षित आणि राज्याच्या कल्याणाचं राज्य असेल असा एकमेव मेसेज आदरणीय महोदयांच्या पोस्टमधून देण्यात आलेला आहे. याची सगळ्यांनीच नोंद घ्यावी
आणि भक्तांनी टीका करण्या अगोदर महोदयांची मी बाजूला दिलेली पोस्ट नीट वाचावी. त्यांना अंडरवर्ल्डची भीती दाखवून, आलं का लक्षात, अंडरवर्ल्डची भीती दाखवून बीजेपीला पुन्हा तुमच्या बोकांडी बसवायच्या. अंडरवर्ल्डची भीती दाखवून बीजेपीला पुन्हा तुमच्या बोकांडी बसवायचं आहे.